या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली रमजान ईदच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी 24 मार्च रोजी पोलीस आयुक्तालय कार्यालयात शांतता समिती सदस्य, महापालिकेचे अधिकारी, आरटीओचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, शहर काझी प्रतिनिधी राफे मौलाना, मीना बजार अध्यक्ष राजू कुरेशी, मकबूल मोहोळकर, शकील मौलवी, बाबा मिस्त्री आणि मुस्लिम बांधवांची संयुक्तपणे शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला। सोलापूर शहरातील जुना विजापूर नाका ते सैफुल सर्व्हिस रोड, फळ विक्रेते, भाजीपाला विकणारे तसंच वाळू डेपो आणि इतर अतिक्रमणं या ठिकाणी झाली असून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पालिका उपायुक्त तैमूर मुलाणी, पालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, पालिकेचे नगर रचना संचालक मनीष भिष्णुरकर, PWD हायवेचे सुतार राजगुरू, नीलकंठ मठपती, अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे, सुफियान पठाण आदींनी भेट देऊन पाहणी केली। महायुती सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध तसंच नागरिकांना अन्य मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शहर विकास आराखड्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती इथं भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली। यावर सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सकारात्मक असून येणाऱ्या काळात सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिली। करमाळा तालुक्यातील मोरवड इथं सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाचा रौप्य महोत्सव सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते। सोहळ्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी आमदार नारायण पाटील, करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, संस्थेचे अध्यक्ष वसंत मोहोळकर, सचिव रोहित मोहोळकर, मुख्याध्यापक मोहोळकर, नेचर डेअरी उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जन देसाई, मोरवडचे सरपंच रामहरी कुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती। शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनी सोलापूर भारताचा लोकशाही युवा महासंघ अर्थात DYFI जिल्हा समितीच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून त्यांच्या नेतृत्वाखाली एकता मशाल रॅली काढून शहीदांना अभिवादन करण्यात आलं। मशाल रॅलीची सुरुवात भैया चौक येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांना अभिवादन करून झाली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सोलापूरचे 4 हुतात्मे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मशाल रॅलीचा समारोप करण्यात आला। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर।
संपर्क 86 98 12 88 88.